काल गेले बाहेर जेवायला, पण आज मात्र घरचंच खावं लागणार आहे. कारण रोज रोज बाहेरचं तरी किती खाणार ना, आणि ते चांगलंसुद्धा नाही आहे आपल्यासाठी. त्यामुळे आज घरीच बनवायला लागले. जास्त काही नाही, भाजी चपातीच बनवायची होती. आता तुम्हाला चपातीचं एक सांगते मी. मला सुरुवातीला चपात्या अजिबात जमत नव्हत्या, पण आता मात्र चांगल्या जमतात. आधी माझ्या चपात्या ना अशा कडक व्हायच्या, म्हणजे मी पातळसुद्धा करायचे आणि त्या कडकसुद्धा व्हायच्या. पण आता मात्र चांगल्या जमतात. स्वयंपाक झाला की लगेच मी दळण करायला बसले होते, कारण दळणसुद्धा संपलं होतं. आता हे बघा, ह्यात इथं गावाकडं दळण मोजतात, आता याला शेर म्हणतात. पण माझं असं झालेलं की हे किती टाकल्यावर किती किलो होतं हेच मला समजत नव्हतं. माझं जास्त वेळ तर ते समजण्यातच गेला. पण असो, मी तसंच कसं तरी भरून दिलं आणि फौजींना बोलले की तिथं जाऊन वजन करा आणि मग त्यांना सांगा की किती किलो येते. गावाकडं असं किलोवर तर मोजतच नाहीत आणि पैसे पण देत नाहीत किलोवर. गावाकडच्या काही गोष्टी समजायला थोडा वेळ लागेल, पण जमेल हां. असो, आता ह्यांना कलिंगड खायचं होतं आणि तेही मी चिरून दिलं तरच ते खाणार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्हाला आणखी काय पाहायला आवडेल हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय बाय.